आपल्याला हा फेस वॉश बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे तांदळाचे पीठ. तुमच्या घरात जर कोणत्याही प्रकारचे तांदूळ असले तुम्ही मिक्सरला बारीक पिसून घ्यायचे आहेत आणि नंतर चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. कारण जास्त मोठं जाडही ठेवायचं नाही, नाहीतर माझ्यासारखं असं मार्केटमधलं घेतलं तरीही चालेल. साधारणतः 1.5 चमचा इतकं तांदळाचं पीठ लागणार आहे. थोडंसं रवाळ असं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, कारण तांदळाचे पीठ आपल्या चेहऱ्याला फ्लॉलेस डागनिरहित बनवण्याचे काम करते. जर तुमची स्किन तुम्हाला लाईटनिंग व्हाईटनिंग हवी असेल ना, तर तांदळाच्या पिठाचा तुम्ही नक्कीच तुमच्या स्किन केअरमध्ये वापर करा. खूप छान रिझल्ट भेटतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या चेहऱ्यावर लवकर फाईन लाईन सुरकुत्या येऊ नयेत, तर त्यासाठी तांदळाचे पीठ तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये नक्कीच वापरा. खूप छान प्रकारे वर्क करते. आपल्या चेहऱ्यावर लवकर फाईन लाईन्स रिंकल्स येऊ देत नाही आणि आपला चेहरा टाईट आणि ब्राईट बनवण्यासाठी देखील तांदळाचे पीठ मदत करते. त्यामुळे ते 1.5 चमचे इतके मी तांदळाचे पीठ वापरलेले आहे. चला तर नेक्स्ट इन्ग्रेडियंट पाहूया. आता नंतरचं इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे संत्रीच्या सालीची पावडर म्हणजेच ऑरेंज पील पावडर. इथे मी ही पावडर घरीच तयार केलेली आहे. तुम्ही ऑनलाईन देखील परचेस करू शकता. ऑरेंज पील पावडर तुम्हाला कुठेही भेटून जाईल. घरी आपण खायला जे संत्रे आणतो ना, ते छान उन्हामध्ये वाळवायचे आणि मस्तपैकी मिक्सरला बारीक केली की खूप छान याची पावडर बनते. साधारणतः आपल्याला 1.5 चमचे इतकी पावडर यामध्ये वापरायची आहे. संत्रेच्या सालीच्या पावडरीमध्ये व्हिटॅमिन सी भरभरून असते, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप छान प्रकारे नॅचरल ग्लो येण्यासाठी मदत होते. तर साधारणतः 2 चमचे इतकी मी पावडर घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या स्किनवरती टॅनिंग अजिबात होणार नाही आणि खूप छान ग्लो येणार आहे. चेहऱ्यावर जर तुमचा काळेपणा असेल तर पूर्णपणे जाण्यासाठी या पावडरीने मदत होते. इतका छान रिझल्ट ही पावडर देते. हे दोन्ही छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं. आता तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट इथे आपल्याला लागणार आहे मसूर डाळीचे पीठ आहे. घरातच आपले मसूर डाळ असते ना, ते छान उन्हामध्ये वाळवून किंवा तव्यामध्ये गरम करून छान मिक्सरला वाटून घ्यायची. खूप छान एकदम फाईन पावडर बनते. तीच आपल्याला इथे वापरायची आहे. आता इथे मी बनवून ठेवलेली होती तीच मिक्स केलेली आहे, कारण मी माझ्या स्किन केअरमध्ये सारखा मसूर डाळीचा वापर करत असते. त्यामुळे छान उन्हामध्ये वाळवून मिक्सरला बारीक करून मी इथे पावडर करून ठेवलेली होती, तीच इथे मी घेतलेली आहे. खूप छान लाईटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी मसूर डाळीचे पीठ आपल्याला मदत करते आणि सोबतच पिंकिश ग्लो देखील आपल्या चेहऱ्यावर देते. त्यामुळे इथे आपण मसूरच्या डाळीची पावडर वापरायची आहे. यामुळे घरगुती फेसवॉशमध्ये साधारणतः 1 चमचा इतकी मसूर डाळीची पावडर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती खूप छान व्हाईटनिंग आणि ग्लोईंग इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर दिसणार आहे. आता त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे हळद. 1/2 चमचे इतकी हळद इथे मी घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये व्हाईट टर्मरिक किंवा घरी बनवलेली हळद किंवा किचनमधली हळद देखील वापरू शकता. फक्त किचनमधली हळद वापरत असाल तर क्वांटिटी थोडीशी कमी ठेवायची आहे, नाहीतर आपला फेस पिवळा दिसतो. आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जास्त सूज येत असेल किंवा पिंपल्स येत असतील तर हे सगळं कमी करायला आपल्याला इथे हळद मदत करते. शिवाय एक गोल्डन ग्लो द्यायला देखील हळद मदत करते. खूप छान प्रकारे एक नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो. त्यामुळे इथे आपण हळद वापरायची आहे आणि हे सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा, क्वांटिटी तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. डबल क्वांटिटी घेतली तरीही चालेल, कारण हे फेस वॉश आपण स्टोअर करून ठेवणार आहोत आणि याला अजिबात काय होत नाही आणि सारखं सारखं बनवण्याची झंझट देखील राहणार नाही. खूप छान प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर एक खूप छान प्रकारे मॅजिकल ग्लो येणार आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्या चेहऱ्यासाठी खूप छान प्रकारे वर्क करतात, खूप छान बेनिफिट्स देतात. त्यामुळे आपल्याला मार्केटमधल्या कोणत्याही फेसवॉशची गरज पडणार नाही. आता यानंतर पुढचे इन्ग्रेडियंट मी घेतलेलं आहे बेसन. बेसन ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल. साबण फेसवॉश मार्केटमध्ये येण्याच्या पूर्वीपासून आपण बेसनचा वापर आपल्या स्किन केअरमध्ये करत आहोत. बेसन आपले रंग उजळवायला मदत करते, चेहऱ्याला छान प्रकारे क्लीन करायला मदत करते, क्लीन्झर म्हणून खूप छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावर वर्क करते
आणि आपला रंग उजळवण्यास देखील मदत करते. त्यामुळे ते आपण बेसन घेतलेलं आहे. साधारणतः 1 ते 1.5 चमचे इतकं बेसन इथे मी घेतलेलं आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. रेग्युलर आपण आपल्या स्किन केअरमध्ये बेसनचा वापर करतच असतो, त्यामुळे आपल्याला खूप छान रिझल्ट भेटतात आणि कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत, कारण हे सर्व नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत. आता सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता आपलं फेसवॉश तयार झालेलं आहे, जे आपल्या चेहऱ्यावरील नॅचरल ऑइल अजिबात काढत नाही किंवा चेहऱ्याला हार्म पोचवणार नाही. शिवाय आपला चेहराही क्लीन करणार आहे आणि खूप छान प्रकारे नॅचरल ग्लो देखील देणार आहे आणि चेहराही खूप छान प्रकारे क्लीन होणार आहे. आता तुम्ही हे फेस वॉश काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. याला पाण्याचा हात अजिबात लागून द्यायचा नाही आणि हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं. ह्याला अजिबात काही होणार नाही. छान प्रकारे असं मिक्स करून स्टोअर करून ठेवायचं आहे. 8 ते 15 दिवस याला अजिबात काय होत नाही. फक्त हवाबंद डब्यात बंद करून ठेवायचं आहे, पॅक करून ठेवायचं आहे आणि पाण्याचा हात बिलकुल लावायचा नाही, कारण रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला बनवायचं रोज होत नाही. त्यामुळे एकदम बनवून स्टोअर करून ठेवलं तर आपल्याला रोज वापरायला एकदम सोपं पडतं. त्यामुळे आपण इथे एकदम बनवून ठेवायचं आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. एक स्वच्छ बाउल घ्यायचा आणि आपण बनवलेला फेसवॉश यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढा फेसवॉश घ्यायचा आहे आणि यामध्ये तुम्ही सिंपली दूध किंवा रोज वॉटर किंवा साध्या पाण्यामध्ये जरी तुम्ही मिक्स करून लावले तरीही चालेल. ओतायचं आणि व्यवस्थित असं साधं पाणी घ्या, रोज वॉटर घ्या किंवा दूध घ्या. इथे मी दुधाचा वापर केलेला आहे, कारण दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ते आपल्या चेहऱ्याला एकदम छान प्रकारे क्लीन करते. त्यामुळे आणि छान असं मिक्स करायचं आहे. हे पहा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये थोडंसं दूध जास्त घालायचं आहे, कारण मसूर डाळ आणि तांदळाचे पीठ दूध घातल्यानंतर फुलते आणि जास्त दूध शोषून घेते, एकदम मऊ पडते आणि आपल्या चेहऱ्यावर खूप छान प्रकारे रिझल्ट देखील देते. हे तुम्ही पाहू शकता. अजून थोडंसं मी दूध यामध्ये घालणार आहे. साधारणतः 1 ते 2 चमचे इतकं दूध मी यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. पहा, रोजच्या धावपळीत जर तुम्हाला हे करायला लावायला जमत नसेल तर किमान तुम्ही आठवड्यातून 2दा तरी वापरा, कारण की तुम्ही हे आठवड्यातून 2दा जरी वापरलं तरी तुम्हाला खूप छानपैकी रिझल्ट भेटणार आहेत. कोणतेही महागडे ट्रीटमेंट पार्लरची घ्यायची गरज पडणार नाही. शिवाय तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग पडणार नाहीत. तुमच्या चेहऱ्यावर जर डाग असतील तर कमी होण्यास देखील मदत होणार आहे. हे पहा, आपलं बनवून तयार झालेलं आहे. नंतर आपल्याला याला प्लेटनं 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपली मसूर डाळ छान फुलते आणि छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावर वर्क करते. शिवाय सर्व इन्ग्रेडियंट आपले बेनिफिट्स यामध्ये उतरणार आहेत, छान एकदम मिक्स होणार आहेत. त्यामुळे आपल्याला रिझल्ट देखील खूप छान भेटणार आहेत. 5 मिनिटं याला असंच छानपैकी मिक्स होऊन द्यायचं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. हे पाहू शकता तुम्ही, मसूर डाळ किती छानपैकी फुललेली आहे आणि सर्व इन्ग्रेडियंट एकामध्ये मिक्स झालेले आहेत एकमेकामध्ये. आता हे फेसवॉश वापरायला अगदी तयार झालेला आहे. आपला चेहरा स्वच्छ पाण्याने थोडासा क्लीन करून घ्यायचा आहे आणि पुसून नंतर याला वापरायला घ्यायचं आहे. असं व्यवस्थित इक्वली मसाज करत आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे आणि 5 मिनिटं अगदी आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायचे आहे. पहा, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर डेड स्किन सेल्स असतील, काय डाग असतील तर त्यावरती खूप छान प्रकारे वर्क होणार आहे. हे पहा, आणि 5 मिनिटं नंतर असंच ठेवायचं आहे आणि नंतर थंड स्वच्छ पाण्याने आपला चेहरा क्लीन करायचा आहे, वॉश करून घ्यायचा आहे. हे पहा, मी थंड नॉर्मल पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता स्किन किती क्लीन दिसते आणि आपले चेहऱ्यावर जर डाग पडले असतील तर ते देखील जाण्यास मदत होणार आहे. शिवाय आपल्या चेहऱ्यात जे नॅचरल ऑइल असतं ना, ते अजिबात जाणार नाही. एकदम चेहरा क्लीन होणार आहे. वाढत्या वयात चेहऱ्यावर येणाऱ्या समस्या देखील हळूहळू कमी होणार आहेत. आपल्या चेहऱ्यावर जर डाग असतील, आपला चेहरा जर निस्तेज दिसत असेल, चेहऱ्यावर जर काही ग्लोच नसेल तर हे फेसवॉश खूप छान प्रकारे वर्क करणार आहे.
कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नंतर भेटूया अशाच एका रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.